वाशिम जिल्ह्यातील शिरपूर विभागातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोरखेडा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबीने रंगेहात अटक केली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुनीता दत्तात्रय मिटकरी सरपंच ग्रामपंचायत ढोरखेडा यांना 4 जून रोजी एसीबीच्या पथकाने अटक केली। तक्रारदार अब्दुल कलाम आझाद यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। तक्रारदार यांनी ग्रामपंचायत अंतर्गत नाली बांधकामाचे काम पूर्ण केले होते। या कामाचे देयक व संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरपंच पती यांनी 40,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता। त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली। पडताळणीत तक्रारीतील बाबी निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला। त्यावेळी 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच सुनीता दत्तात्रय मिटकरी यांना एसीबी अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली। या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे ढोरखेडा व शिरपूर परिसरात मोठी चर्चा रंगली असून ग्रामपंचायत प्रशासनातील कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। रिपोर्टर भारत गवई, सह्याद्री माझा न्यूज।